राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे किती मुरब्बी राजकारणी आहेत याची पुन्हा एकदा प्रचिती आली। गेल्या काही दिवसात पक्षात बाजूला पडतायत असं वाटत होतं। पक्षांतर्गत संघर्ष, त्यात महायुतीतला मित्रपक्ष शिवसेनेचा चहूबाजूने विरोध, म्हणजे चहूबाजूंनी रायगडाला पडलेला वेढा त्यांनी ज्या शिताफीने तोडला आणि चिरंजीवाला बिनविरोध निवडून आणलं, या खेळीची सध्या जोरदार चर्चा आहे। कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का। ठाकरेंचे उमेदवार बाळ मानेंची माघार, अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड। रायगड विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे आणि मंत्री नितेश राणेंनी दाखवलेली ही विक्ट्री साईन। या दृश्यामध्ये तटकरेंविरोधात ज्यांची लढत होणार होती ते बाळ माने सुद्धा दिसून येत आहे। विधान परिषद निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या रायगड विधान परिषदेमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांनी मोठी खेळी खेळली। या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेंद्र उर्फ बाळ माने हे भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दाखल झाले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। आपण अर्ज मागे का घेतला याचं कारण बाळ माने यांनी दिलंय, ते पहा। मला असं वाटतं की घोडेबाजार टाळण्याकरता मी हा निर्णय घेतला आणि संख्याबळ आमच्याकडे नव्हतं। ज्यांच्याकडे संख्याबळ आहे तर त्यांच्यामध्ये विसंगती होती। मी फॉर्म भरत असताना कारण अलिबागचे आमदार सन्माननीय आमचे दळवी साहेब यांच्या मुलीनं उमेदवारी अर्ज भरला होता आणि स्वाभाविकपणानं महायुतीमध्ये मताचं विभाजन होऊन त्याचा फायदा मला होईल अशा प्रकारचा माझा एक आराखडा होता। परंतु त्यांची उमेदवारी ही काल परवाच मागे घेतली गेल्यामुळे त्यांच्या मताचं डिव्हिजन होईल अशी सद्यस्थिती नव्हती। हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही हा चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे, आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना हे काय लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय। केवळ बाळ माने यांनीच नव्हे तर शेकापच्या अरविंद म्हात्रे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। रायगडमधल्या प्रमुख पक्षांसह अपक्षांनी सुद्धा उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड झाली। या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडतायत। असं असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड झाल्याचं कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटत आनंद साजरा केला। महायुतीने एक अभूतपूर्व असं यश कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे बिनविरोध निर्वाचित झाल्याचं आहे। त्याबद्दल या सर्व नेत्यांचे ऋण आणि आभार या निमित्ताने व्यक्त करतो। मी सर्वप्रथम माझे आदर्श माझे नेते दिवंगत आदरणीय अजितदादांना मी निवडणूक समर्पित करतो। महायुतीच्या सर्वच खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील आणि नेते मंडळींचे असतील, मी विशेष आभार मानतो की त्यांच्यामुळे आज मला पुनश्च कोकणाची या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळते। विधान परिषद निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेची भिस्त ज्या बाळ मानेंवर होती त्यांनीच माघार घेतली, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत बाळ माने यांची ठाकरेंच्या शिवसेनेतनं हाकलपट्टी करण्यात आली आहे। दुर्दैवाने आज अजून एक गद्दारीचा रेडा बळी पडलेला आहे। त्यामुळे हे केवळ आणि केवळ स्वार्थासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये आलेले बाळ माननीय उद्धव साहेबांनी स्वतःच्या सख्या भावाप्रमाणे त्याला वागवलं, मान सन्मान दिला, प्रत्येक गोष्ट मान्य केली आणि आज ऐन मोक्याच्या वेळेला बाळ मानेने गद्दारी करून उद्धवजी ठाकरे साहेबांचा विश्वासघात केला
त्याचा तीव्र धिक्कार आम्ही करणारच आहोत. परंतु बाळमाने म्हणजे लाचारी, बाळमाने म्हणजे स्वार्थ अशी त्याची ख्याती होती. त्यामुळे आम्हाला सुद्धा शंका होतीच आणि जे शंका होती ती खरी ठरली. रायगड विधान परिषद निवडणुकीमध्ये सुनील तटकरेंना विरोध करत शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनंतर महेंद्र दळवींनी आपल्या मुलीचा अर्ज मागे घेतला. मात्र यावेळी त्यांनी सुनील तटकरेंबाबतची आपली खदखद उघड केली. तटकरेने कधीही महायुती धर्म पाळला नाही आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांनी पाशा बदललेला आहे आणि खऱ्या अर्थाने शिवसेना डॅमेज करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. म्हणून त्याचे समर्थन करायचं नाही म्हणून माझ्या कन्याचा फॉर्म भरला होता. कारण आत्तापर्यंत राजकीय प्रवासामध्ये तटकरेने कधीही महायुती धर्म पाळला नाही आहे. मग आम्ही का पाळावा हा त्याच्या मागचा उद्देश होता. महायुतीमध्ये कुठे दरार येऊ नये, कुठे बाधा निर्माण होऊ नये म्हणून आदेशाचं पालन करून मी आज कन्याचा फॉर्म पाठी घेतलाय. शिवसेना आमदारांचा प्रचंड विरोध असताना सुद्धा सुनील तटकरेंनी मुलासाठी उमेदवारी खेचून आणली. त्यानंतर शिवसेना आमदार महेंद्र दळवींचं बंडही एकनाथ शिंदेंच्या माध्यमातून शांत करण्यात तटकरे यशस्वी ठरले. आता भाजप नेत्यांच्या शिष्टाईमुळे बाळमाने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे अनिकेत तटकरेंचा बिनविरोध विजय झाला. त्यातून रायगडच्या राजकारणावरची तटकरेंची पकड घट्ट असल्याचं अधोरेखित झालं. तर दुसरीकडे एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या कोकणात ठाकरेंच्या सेनेला आणखी एका नामुष्कीला सामोरं जावं लागलंय. राजेश जाधवसह नरेश बोबाटे, न्यूज 18 मराठी.